अत्यंत महत्त्वाची अशी एक नोटिफिकेशन आलेली आहे. जीएमसी पुणे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची दिनांक, परीक्षेची दिनांक जाहीर झालेली आहे. आजच जाहीर झालेली आहे. तर एक्झामची डेट काय आहे, कोण एक्झाम घेणार आहे, कशा प्रकारे असणार आहे पेपर पॅटर्न, सगळं जाणून घेऊया. चलो सुरुवात करूया. बघा, वेगवेगळे बॅचेस आहे. आतापर्यंत आपण डीएमईआर सिरीज असो, जीएमसी छत्रपती संभाजीनगर सिरीज असो, जीएमसी नांदेडची सिरीज असो किंवा त्याच्या पहिले नोंदणी मुद्रांकाची एक्झाम झाला, टीईटीची टेटची एक्झाम झाली, अशा वेगवेगळ्या एक्झामचे सिरीज घेतलेले आहे. तसंच या येणाऱ्या जीएमसी, आता याच्याकडे वेळ म्हणजे येणाऱ्या या पुण्याच्या जीएमसी करता वेळ कमी आहे, तरी सुद्धा आपण यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे सेशन घेण्याचा प्रयत्न करू. उद्यापासून लगेच सुरू होऊन जाईल. दुसरी गोष्ट, यासोबत सांगली मिरजचा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा मुंबईकरता ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांच्याकरता पण ही सुवर्ण संधी असणार आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर आपण सेशन बघणार आहोत. त्यासोबत जर बॅचेस वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल ते वेगवेगळ्या अशा एवढ्या बॅचेस आहे. तुम्ही एकदा लॉग इन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे. बघा, आता हा वाला ओरिजिनल जेव्हा फॉर्म भरतानाचा हे नोटिफिकेशन मधून एक मी कट पेस्ट केलेला आहे. अर्ज भरण्याचा कालावधी म्हणजे त्यावेळेस जेव्हा फॉर्म भरले होते 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट रोजी फॉर्म भरले होते आणि त्या नोटिफिकेशन मध्ये हे सांगितलं होतं की आम्ही या वेबसाईटवर एक्झॅक्टली जेव्हा एक्झामची डेट असेल पब्लिश होईल तेव्हा तुम्हाला सांगू. तर आता त्यांनी सांगितलेलं आहे, जसं त्यांनी सांगितलं तसं त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर बघा, ही नोटिफिकेशन आहे. आता ही लहान दिसू शकते, मी याला मोठं करून दाखवतो. बघा, आजच 6/10/2025 ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील सरळ सेवेने गट ड वर्ग 4 करिता भरती प्रक्रियेकरिता 11/10/2025 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. 11/10 म्हणजे आज तारीख आहे 6, म्हणजे यांनी एवढ्या तडका फडकी नोटिफिकेशन देऊन टाकलं खटाखट. किती दिवस आहे, उद्या आजचा तर गेला 7, 8, 9, 10 आणि लगेच 11ला पेपर. 4 दिवस आहे मध्ये. आता यांनी काय लॉजिक लावला माहित नाही, पण या नोटिफिकेशनद्वारे बाकीच्या मुंबईवाल्यांनी आणि सांगली मिरजवाल्यांनी काय करायचं ते पण सांगून देतो. परीक्षेचे हॉल तिकीट व लिंक प्रवेश पत्रक लवकरच BJMGC मी वाटलं देऊन देतो. BJMCPUNE.com वाटलं तर ही वाली लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करून टाकणार. तिथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. याच्याबद्दलचं तुम्हाला मेल किंवा टेक्स्ट मेसेज येऊन जाईल. टेन्शन घेऊ नका, तसं मी अपडेट करेल. आता बघा, जीएमसी करता आपण अशी वेगवेगळी सिरीज सुरू केली होती. याच्याकरता सुद्धा राहिलेल्या 4 दिवसात, कारण की आता ही सर्वात पहिली एक्झाम येते, तर मला याच्याकरता लवकरात लवकर घेणं जरूरी आहे. तसं DMER चे जे पेपर राहिले होते 3, त्याची पण नोटिफिकेशन मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ती आहे 13, 14, 15ला. धपाधप म्हणजे दिवाळीच्या पहिलेच सगळ्यांना कार्यक्रम मिटवायचा आहे. आणि परत एकदा सांगतो, सांगली आणि मुंबई यांच्या पण एक्झाम्स बघा, हे ओरिजिनल नोटिफिकेशनचे एवढे वेगवेगळे पोस्ट आहे, बघून घ्या. असे 354 एक्झाम पोस्ट करता ही एक्झाम होणार होती, जी होत आहे. आणि हा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. आता ही IBPS घेणार का TCS घेणार, तर मोस्टली ही IBPS घेणार आहे. तरी सुद्धा कन्फर्म करूया, कारण की खूप जणांचा याच्यात प्रॉब्लेम आहे. कारण की यांनी असं क्लिअर कट मेन्शन केलेलं नाही आहे की हे कोण घेणार. हा ठीक आहे, पण 25-25-25-25 चे 4 स्लॉट याच्यात विचारले जातील. प्रश्न एकदम सोपे असतात असं नाही, कारण की येणाऱ्या म्हणजे झालेल्या छत्रपती संभाजीनगर करता जी एक्झाम यांनी घेतली होती TCS ने, त्याच्यात वाट लावली होती मराठी इंग्रजीमध्ये. तर इथं तसं नको व्हायला. 1-2 गुणांसाठी प्रश्न असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, इंटरव्ह्यू वगैरे नसतो. आता याचे टोटल 26,000च्या आसपास अर्ज आले होते GMC पुण्याकरता आणि 354 जागा आहे. तर एवढं पण नाहीये की खूप जागा म्हणजे खूप अर्ज आलेले. बाकीच्या एक्झामचे 1 लाखच्या वर अर्ज जातात, त्या मानाने 26,000 खूप कमी आहे, त्यामुळे तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट मुंबईची, आणि लिहून देतो वाटलं तर, मुंबई GMC आणि सांगली मिरज GMC यांच्या एक्झाम होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर 2025. आता हे दुसऱ्या आठवड्यामध्ये होते का तिसऱ्या आठवड्यामध्ये होते, गॉड नोज.
पण ह्या वर्षी उरकून जाईल सगळं तुमचं. 26 मध्ये ह्या जीएमसीचे एक्झाम्स नाही राहणार. म्हणजे नाही राहणार म्हणजे आत्ता जे फॉर्म भरलेले ते नाही राहणार. हे सगळंच या वर्षी उरकून टाकतात. तर प्लीज अभ्यास करा. काही जरी प्रश्न असले तर मला सांगा. परत एकदा सांगतो, जीएमसी पुणे 99.99% IBPS घेणार आहे. प्रश्नांची लेवल अवघड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अवघड प्रश्न आत्ता टॅकल करावे लागतील. सोपे सोपे तर तसं पण तुम्ही करून घेणार. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकणारच आहे. काही जरी वाटलं, काही चुकामुक झाल्या तरी मला खाली कमेंटमध्ये तुम्ही कळवा, जेणेकरून बाकी सर्वांना ते कळेल. ओके. आणि हां, मुंबई तर TCS घेणार आहे, हे फिक्स आहे. बाकीचं बघूया.